आज मी बनवणार आहे बटाट्याचे वेफर्स. त्यासाठी मी 2 किलो बटाटे घेतलेत. त्याची साल काढून घ्यायची, स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे, ते किसणीने किसून घ्यायचे. किसताना पण एका बाजूनेच ते किसायचे, वरून खाली असंच किसायचे. त्याच्यामुळे बटाट्याचे वेफर्स एकदम गोल असे होतात. बटाट्याचे वेफर्स करताना शक्यतो मोठा आकाराचाच बटाटा वापरायचा आहे. मोठाच बटाटा शक्यतो वापरायचा, त्याच्यामुळे वेफर्स पण चांगले मोठे असे येतात. एका बाजूनेच किसून घ्यायचे. हे मी रात्रीच करून ठेवले, त्याच्यामुळे काय होतं, बटाट्याचा जो स्टार्च आहे पूर्ण निघून जातो. तो 3-4 पाणी स्वच्छ धुवून घ्यायचे. ते 3-4 पाण्याने धुवून आपण नंतर ते एका तुरटीच्या पाण्यात ठेवणार आहोत. एकदम थोडी अशी तुरटी वापरायची. हे मी रात्रभर तसेच ठेवलेत बटाटे पाण्यामध्ये तुरटीच्या, त्याच्यामुळे बटाटे पूर्ण पांढरे शुभ्र असे होतात. बटाट्याचे वेफर्स बिलकुल काळे असे पडत नाहीत. त्याचा जो स्टार्च आहे पूर्ण निघून जातो आणि बटाटे असे कडक होतात. पहिले 3-4 पाणी स्वच्छ धुवून घ्यायचे, त्याचं पूर्ण काळं पाणी काढून टाकायचं आहे, त्याच्यामुळे ते स्टार्च पूर्ण निघून जातो. आता मी तुरटी टाकणार आहे, तसंच ठेवणार आहे रात्रभर पाण्यामध्ये. 3-4 पाणी धुतल्यामुळे आपले बटाटे पण एकदम पांढरे दिसतात. आज मी पाणी गरम करायला ठेवलेत. त्याच्यामध्ये पण थोडं मीठ टाकायचं आहे. 2 किलो बटाट्याला 1 चम्मच मीठ पुरेसं आहे. त्यात थोडी तुरटी पण टाकायची. पाणी गरम झाल्यानंतर आपण बटाट्याचे वेफर्स त्यात टाकणार आहोत. तुम्ही जर लगेच बटाट्याचे वेफर्स करणार असाल तर बटाटे चांगले किसून स्वच्छ 4-5 पाण्याने धुवून घ्यायचे. पूर्ण स्टार्च काढून टाकायचं आहे. मी रात्रीच पिसून त्या तुरटीच्या पाण्यात ठेवलं होतं, त्याच्यामुळे ते एकदम पांढरे शुभ्र असे झालेले आहेत. त्याचा पूर्ण स्टार्च निघून गेला आहे. तुम्ही बघताय त्यात बटाट्याचे वेफर्स हे पूर्ण पांढरे शुभ्र असे दिसतात ते आपले. पाणी गरम झाल्यानंतर आपण बटाट्याचे वेफर्स त्यात टाकणार आहोत. पाणी आपलं चांगलं गरम झालं आहे. आता आपण ते बटाट्याचे वेफर्स त्यात टाकणार आहेत आणि शिजून घेणार आहेत. ते याला 3-4 मिनटंच लागतात, जास्त वेळ लागत नाही. आता आपण हे झाकून ठेवायचे. आता हे 2-3 मिनटं. हे खालीवर करून घ्यायचे बटाट्याचे वेफर्स, त्याच्यामुळे सर्व वेफर्स व्यवस्थित शिजले जातील. एकदम अलगद हलवायचे ते. चांगले खालीवर करून घ्यायचे, सगळे बटाट्याचे वेफर्स शिजले जातील असं. पाणी आपलं चांगलंच उकळले. बटाट्याचे वेफर्स खालीवर करायचे अलगद हाताने, जेणेकरून ते तुटले नाही जाणार. ते शिजले की नाही ते बघायचे मधून. वेफर्स आपले शिजले की नाही आपण बघणार आहोत. दाबून बघायचे. अजून 2-3 मिनटं आपण ते ठेवणार आहोत. शिजल्यानंतर आपण ते एका चाळणीत काढून घ्यायचे थंड होण्यासाठी. ते चांगले खालीवर करायचे. आता आपण एका चाळणीत काढून घ्यायचे, थंड होऊन द्यायचे ते. वेफर तुम्ही घरातच पसरून ठेवू शकतात, पंख्याखाली किंवा उन्हात नाही टाकलं तरी चालेल, घरातच वाळतात ते चांगले. आता आपण हे थंड होऊन द्यायचे. वेफर टाकण्यासाठी आपण सुती कापड घेणार आहोत. आता हे आपले थंड झाल्यानंतर आपण त्या सुती कापडावर पसरून ठेवायचे. सगळे एक एक करून पसरून ठेवायचे ते व्यवस्थित. पसरून ठेवायचे ते एक एक करून.
तुम्ही या पद्धतीने वेफर्स बनवले तर तुमचे वेफर्स कधीच काळे पडणार नाहीत. मुलांना पण तुम्ही पाहिजे तेव्हा तुम्ही वेफर्स बनवून देऊ शकता. आता आपण एक एक करून सगळं पसरून ठेवायचे आहेत. सुती कापडावर टाकल्यावर ते पाणी लवकर सुकलं जातं. ते मी घरातच वेफर्स वाळवलेत. एकावर एक टाकायचे नाहीत, ते एक एक करून टाकायचे ते. आता आपले वेफर्स सर्व झालेत टाकून. थोड्या वेळाने पुन्हा ते आपण ते पलटी करणार आहोत. तुम्ही बघा हे आता थोडेसे वाळलेत. आता आपण हे थोडंसं उन्हात पण टाकले तरी चालतात. एक दोन वेफर्स आपले चांगले वाळून झालेत. तुम्ही बघता ह्याच्यामध्ये आपले वेफर्स एकदम पांढरे असे आहेत, पूर्ण काळे पण पडलेले नाही आहेत. एकदम पांढरे शुभ्र असे वेफर्स झालेले आहेत. तुम्ही बघता ह्याच्यामध्ये पूर्ण आपले व्यवस्थित झालेत, वाळले गेलेत ते. तळताना पण ते एकदम पांढरे शुभ्र असेच झालेत, बिलकुल लालसर असे झालेले नाही आहेत. हे तुम्ही मुलांना कधीही बनवून देऊ शकता. तुम्हाला आजची रेसिपी कशी आवडली नक्कीच कमेंटमध्ये सांगा. हे झाले आपले बटाट्याचे वेफर्स. तुम्ही या पद्धतीने वेफर्स बनवतो तुमचे वेफर्स कधीही काळे पडणार नाही. आजची रेसिपी कशी आवडली नक्कीच कमेंटमध्ये. हे तयार आहेत बटाट्याचे वेफर्स. तुम्हाला ही रेसिपी कशी आवडली नक्कीच कमेंटमध्ये सांगा.